नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण खूपच कमी वेळामध्ये झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवूया. तर यासाठी इथे मी 2 कप किंवा 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि 1 चमचा यामध्ये तेल घातलं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि सॉफ्ट असा या पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे. आता हे पीठ असं झाकून ठेवूया आणि स्टफिंग बनवूया. तर इथे स्टफिंग बनवण्यासाठी एक बाउल घेतला आहे. यामध्ये 1 वाटी कांदा घालायचा आहे. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी कांदा घेतला आहे. पाव वाटी यामध्ये पोहे घालायचे आहेत. इथे मी पातळ पोहे घातलेत. पातळ किंवा जाड कोणतेही पोहे तुम्ही इथे घेतले तरी चालेल. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. किसलेलं आलं घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता. पाव चमचा धने जिरे पूड घातली. यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे. पाव चमचा ओवा घालायचा आहे. ओवा आधी हातावरती कुस्करून घेतला आहे. आता यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे. तर इथे साधारण 1 चमचा लिंबाचा रस घातला. यानंतर पाव चमचा इथे मी चाट मसाला घालते. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरसुद्धा इथे घालू शकता. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सगळं आता छान असं मिक्स करून घेऊया. एकजीव करून घेऊया. कांद्याला पाणी सुटतं आणि यामध्ये आपण पोहे घातले तर पोहे पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि छान सॉफ्ट होतात. पोह्यांनी पाणी ॲब्झॉर्ब केल्यामुळे हे आपलं जे स्टफिंग आहे ते ओलसर होणार नाही. एक्स्ट्राचं जे याच्यामध्ये मॉइश्चर आहे ते पोहे ॲब्झॉर्ब करतील. हे आपलं सारण तयार आहे. आता जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा आपण मळून घेऊया. यामध्ये आपण बेसन घातलं आहे त्यामुळे याला चव खूप छान येते. तर इथे आता हे पीठ मी मळून घेतलं. याचे आपण गोळे तयार करून घेऊया. तर इथे नेहमीच्या चपातीच्या गोळ्याप्रमाणे इथे मी 4 गोळे तयार करून घेतलेत. आता याचा आपण पराठा तयार करून घेऊया. तर इथे एक गोळा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. हा आता आपण थोडासा लाटून घेऊया आणि मग यामध्ये स्टफिंग भरू. थोडंसं लाटून घेतल्यानंतर वरून पुन्हा इथे मी सुकं पीठ लावून घेते. आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर इथे 2 ते 2.5 चमचे सारण भरून घेतलं आहे. आता हे असं बंद करून घेऊया मोदकाप्रमाणे. सेंटरला प्रेस करायचं आहे.
आणि आता हा गोळा पुन्हा सुक्या पिठामध्ये घोळून घेऊया आणि लाटून घेऊया। तर असं हे कडेने प्रेस करून हा लाटून घ्यायचा आहे पराठा। हा पराठा इथे लाटून तयार झाला आहे। आता हा पराठा पण भाजून घेऊ। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं आहे। यावरती हा पराठा घातला। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊ। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हा भाजून घेते। खूपच कमी साहित्यामध्ये हा पराठा तयार होतो आणि यामध्ये तुम्हाला काहीच बाहेरून साहित्य आणायची गरज लागणार नाही। सगळं साहित्य अगदी प्रत्येक घरी उपलब्ध असेल असंच आपण वापरलं यामध्ये आणि चवीला हा पराठा खूपच मस्त होतो। यामध्ये आपण सारणामध्ये पोहे घातलेत, त्यामुळे आपलं जे सारण आहे ते ओलसर होत नाही। एक्स्ट्राचं पाणी पोहे ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्याला व्यवस्थित असा हा पराठा भरून लाटता येतो। याच्या बाहेरच्या ज्या आपण जे आवरण बनवलं आहे त्याच्यामध्ये आपण बेसन घातलं, त्यामुळे खूपच खरपूस अशी चव येते भाजल्यानंतर। त्याचबरोबर पिठाला ह्या आपण गव्हाच्या पिठाचा बनवतो आहे, त्यामुळे मैद्याप्रमाणे याच्यामध्ये थोडीशी लवचिकता येते आणि आपला पराठा फुटत नाही। नेहमी आपण जो आलू पराठा बनवतो त्याच्या बाहेरच्या जे आपण आवरण बनवतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही गव्हाचं पीठ वापरत असाल, त्याच्याबरोबर थोडंसं बेसन वापरलं तर आपला पराठा अगदी व्यवस्थित तयार होतो। तर इथे पराठा मी तेल लावून खरपूस असा भाजून घेतला। पराठा तयार आहे। इथे मी टोमॅटो केचप बरोबर आणि दह्याबरोबर सर्व केला आहे। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पराठा देऊ शकता। मस्त साधी सोपी अशी रेसिपी आहे। सकाळी घाईच्या वेळेस नाश्त्यासाठी काय बनवायचं हे सुचत नसेल तर घरी असलेल्या नेहमीच्या साहित्यातून आणि कमी साहित्यातून झटपट तुम्ही हा पराठा तयार करू शकता। तर इथे पहा, मी पराठा तुम्हाला कट करून दाखवते। अगदी हे सारण जे आपण भरलं आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं गेलं आहे। तर हा मस्त असा पराठा तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।